नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझं नाव आहे शरयू आणि 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 तुमचं स्वागत आहे या गप्पा विथ शरयू या सेगमेंटमध्ये, जी आपण नवीन सिरीज चालू केली आहे. आणि यामध्ये तुम्हाला भरपूर भरपूर काही गोष्टी नवीन नवीन मी असं इन्फॉर्मेशन तुम्हाला देणार. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे माझे फेवरेट मॉइश्चरायझर. तर लेट्स गेट इन टू द व्हिडिओ. सो याच्या व्हिडिओ मागे एक बॅक स्टोरी मला सांगायची. तर काल मी शूट करत होते आणि मी छान बसले, अर्धा व्हिडिओ शूट करून झाला होता आणि मग लाईन गेली, पाऊस सुरू झाला. काल खूप भयानक पाऊस पडला, सो त्यामुळे मी हा व्हिडिओ कंप्लीट नाही केला. तर मला एक रिअलायझेशन झालं की व्लॉग करणं खूप इझी आहे. आपण त्या मुमेंटमध्ये शूट करून घेतो आणि बस एडिटिंग करायची गरज असते. पण यामध्ये खूप मेहनत आहे. पुन्हा पुन्हा रिपीट बोलावं लागतं, रिटेक घ्यावे लागतात. व्लॉग्समध्ये रिटेक नसतात आणि त्यानंतर अटकलं, माहिती देण्यात चुकलं तर मग बऱ्याच गोष्टी रिसर्च करून बोलावे लागतात. आपण काही माहिती देऊ शकत नाही. आणि असं काहीतरी झालं, लाईट गेली, काय झालं तर टाटा फीस होतं. तर आज मी मॉर्निंगमध्ये म्हणजे लवकरच सुरू केलं, म्हणजे दुपारी असं 12-1 पर्यंत सुरू केलाय मी आजचा व्हिडिओ. सो बेटर लाईट राहील. सो या, हा स्ट्रगल आहे पण मजा येते मला. तर आपण सुरू करूया. ओके गाईज, तर फर्स्ट पॉइंट पासून आपण सुरू करूया. पहिला पॉइंट, आपला पहिला क्वेश्चन हा राहणार आहे की मॉइश्चरायझर आपण का यूज करतो. तर फर्स्टली आपली स्किनला जसं बॉडीला पाण्याची गरज असते तशी स्किनला सुद्धा पाण्याची म्हणजे हायड्रेशनची गरज असते. तर मॉइश्चरायझर हायड्रेट करते आपल्या स्किनला आणि दुसरी गोष्ट सॉफ्ट करते. तर तुम्ही कोणत्या पण एज ग्रुपमध्ये असाल तर मॉइश्चरायझर लावणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. असं नाही की फक्त 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष, तुम्ही कोणत्या पण एजमध्ये मॉइश्चरायझर लावणं खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर मग खूप लवकर सुरकुत्या पडतात आणि इथे अशा टेन्शन लाईन्स क्रिएट होतात, इथे स्माइल लाईन एकदम एक्स्ट्रीम क्रिएट होतात किंवा डोळ्याखाली फाईन लाईन्स क्रिएट होतात. तर तुम्हाला स्किन हायड्रेट ठेवली तर हे तुम्ही अवॉइड करू शकता. तर मॉइश्चरायझर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. आणि सेकंड, मेकअपमध्ये तर बेसमध्ये मॉइश्चरायझर इतकं इम्पॉर्टंट आहे कारण जे पण तुम्ही पुढचे प्रोडक्ट लावता जसं कन्सिलर, फाउंडेशन, तर आपली स्किन ते पूर्ण शोषून घेते आणि म्हणून मग आपण आधी मॉइश्चरायझर लावलं तर या गोष्टी आपण अवॉइड करू शकतो. सेकंड टॉपिक आपण हा डिस्कस करणार आहे की स्किन टाईप नुसार आपण मॉइश्चरायझर का यूज करतो. म्हणजे कोणत्या स्किन टाईप असतात. बऱ्याच लोकांना आपल्या स्किन टाईप माहिती नसतात आणि येस, बऱ्याच लोकांना नसतात माहीत. मी ॲज अ मेकअप आर्टिस्ट खूप लोकांना विचारते की तुमची स्किन टाईप काय आहे. ते म्हणते हां असेल, नॉर्मल असेल, कॉम्बिनेशन असेल. तर पहिला आपण बघूया की स्किन टाईप्स कोणते असतात. तर स्किन टाईप ना, नॉर्मल स्किन टाईप असतो, ड्राय स्किन टाईप असतो, ऑइली असतो, कॉम्बिनेशन असतो, ॲक्ने प्रॉन असतो आणि सेन्सिटिव्ह असतो. सो आता मी तुम्हाला स्किन टाईप पूर्ण सांगितलेले आहे. पण मार्केटमध्ये जेव्हा आपण मार्केटिंग प्रोडक्ट आपल्याला कोणी सेल करतं तर ते फक्त 3च स्किन टोनवरती, नॉट टोन, टाईपवरती जास्त फोकस करतं. फर्स्ट म्हणजे ऑल स्किन टाईप, म्हणजे कोणती पण तुमची स्किन टाईप असेल यापैकी जे मी सांगितली ते प्रोडक्ट तुम्ही म्हणजे लावू शकता. नंतर सेकंड असतं ड्राय. ड्रायसाठी ना जास्तीत जास्त नेहमी विकत घ्यायच्या वेळेस हाच विचार करायचा, कधी पण त्यांनी किती म्हटलं की हे वॉटर बेस आहे, जेल बेस आहे, तर ते कधी तुम्हाला विकत नाही घ्यायचं आहे. ड्राय जेव्हा स्किन असते तर तुम्हाला क्रीम बेसच प्रॉडक्ट विकत घ्यायचे आहे. क्रीम म्हणजे क्रीम बेसचंच मॉइश्चरायझर. आणि जेव्हा तुमची ऑइली स्किन असते तर तुम्हाला किती त्यांनी म्हटलं की नाही मॅडम हे मॉइश्चरायझर आणि याच्यात क्रीम आहे आणि याच्यात असं व्हाईट व्हाईट आहे आणि हे एकदम लोशन सारखं आहे, तर ते तुम्हाला नाही यूज करायचं. तुम्हाला नेहमी जेल बेस आणि वॉटर बेसच मॉइश्चरायझर विकत घ्यायचे आहे ऑइली स्किनसाठी. तर मी आता ॲज अ मेकअप आर्टिस्ट माझ्याकडे 2 प्रॉडक्ट म्हणजे मी जास्त भर देते, ड्राय स्किन आणि ऑइली स्किन. हे जे मॉइश्चरायझर असतात ते सगळ्या स्किनवरती काम करतात, म्हणजे ॲक्ने प्रोन असेल, सेन्सिटिव्ह असेल, सगळ्या ठिकाणी. फक्त तुम्हाला लक्षात घ्यायचंय की ड्रायसाठी तुम्हाला क्रीम बेस, ऑइलीसाठी तुम्हाला वॉटर बेस. हा एकदम एकदम म्हणजे डोक्यात निश्चय करून घ्या की असं करायचं आहे. एक महत्वाचा टॉपिक मी विसरली होती, तर आपली स्किन टाईप कोणता आहे ते कसं ओळखायचं. तर फर्स्ट आपला फेस वॉश, कोणी पण जो तुम्ही यूज करता, कोणता पण असेल, कोणता पण ब्रँडचा असेल, तो छान फेस वॉश करायचा आणि 1-2 तास काहीच नाही लावायचं. तर तुम्हाला मी तर म्हणते 15-20 मिनिटातच स्किन टाईप समजून जातो. तर जेव्हा आपली स्किन ड्राय असते
तर फेस वॉश केल्यानंतर ना ती स्किन अशी इरिटेट होते, तिथे इतकं रफनेस वाटतो, ड्राय होऊन जाते आणि ती स्वतःहून म्हणते, इतकं इरिटेशन फील होतं, असे बम येतात, असं फाटल्यासारखी वाटते, बस काहीतरी लाव. तेव्हा समजून जायचं आपली स्किन ड्राय आहे, त्या स्किनला खूप जास्त हायड्रेशनची गरज असते, तेव्हा ती कंटिन्युअसली ड्राय असते. आणि थोड्या थोड्या वेळाने तुम्हाला मॉइश्चरायझर लावायची गरज पडत असेल, ते मॉइश्चरायझर अब्झॉर्ब होत असेल, तेव्हा तुमची कंटिन्युअसली ड्राय असते किंवा ड्राय टाईपमध्ये स्किन टोन येतं. सेकंड, आता तुम्ही बघा ऑइली बघू आपण. तर ऑइली तुम्ही फेस वॉश केला आणि रेस्ट केली आणि 15-20 मिनिटांनी टिश्यू घ्या, टिश्यू आणि असं 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 करा, तुम्हाला समजेल त्याच्यावरती तेल आलंय किंवा असं ऑइली समजून जाईल, तेव्हा समजायचं आपली ऑइली, एक्स्ट्रीमली ऑइली किंवा ऑइली टाईप स्किन टाईप आहे. आय नो तुम्ही आता खूप वाट बघताय, खूप बडबड झालेली आहे माझी. तर आता आपण नेक्स्ट प्रॉडक्टच बघूया. तुम्ही आय नो खूप जास्ती वाट बघत आहे या शरीर प्रोडक्ट दाखव, काय टाइमपास करून राहिली असं तुम्ही म्हणताय, पण मग आपण आता जाऊयाच प्रोडक्ट मी तुम्हाला दाखवते. फर्स्ट अँड माय मोस्ट फेवरेट मॉइश्चरायझर इज दिस वन, सेटाफिल. सेटाफिल तुम्ही आता सीताफळ वगैरे असे खूप मीम येतात, तर त्यावरून तुम्हाला हे सेटाफिलचं मॉइश्चरायझर समजलं असेल. मुलांमध्ये मुलींमध्ये सगळीकडे हे फेमस झालेलं मॉइश्चरायझर आहे. तर मी माझी जेव्हा मेकअप आर्टिस्टची जर्नी सुरू केली, तर हे माझं पहिलं मॉइश्चरायझर होतं आणि आय एम स्टील युजिंग इट. पण आता मी शिफ्ट झाली आहे एका नवीन प्रॉडक्टवर, ते पण मी तुम्हाला लगेच दाखवते. तर हे आहे सेटाफिलचं आणि इथे पोपटी जे इथे लिहिलंय कंटिन्युअसली ड्राय सेन्सिटिव्ह. तर हे आहे कंटिन्युअसली ड्राय आणि सेन्सिटिव्ह स्किनसाठी आणि हे एकदम वंडर करेल तुमच्या स्किनवरती. तर इथे या पोपटी लाईनमध्ये ना इथे लिहिलं असते सेटाफिलचं, ऑइली लिहिलं असतं, ऑल स्किन टाईप लिहिलं असतं. तर त्यानुसार आपली स्किन टाईप शोधूनच तुम्हाला इथे पहिले ऑनलाईन तुम्ही घेत असाल तर चेक करा, ऑल स्किन टाईपसाठी आहे, ऑइलीसाठी आहे, कंटिन्युअसली ड्रायसाठी आहे, मगच ते विकत घ्या, कोणतं पण घेऊ नका. तर येस, दिस वन इज द बेस्ट. आणि हां, याची MRP आहे 513 रुपये, येस 518 रुपये आणि हे तुम्हाला 100 ग्राम मिळतं. याच्यात छोटं वगैरे मोठं 200 असं बरेचसे प्रोडक्ट आहे, तुम्हाला जेवढ्या क्वांटिटीमध्ये पाहिजे तुम्ही घेऊ शकता. या दॅट्स इनफ. दिस वन इज नाईस, दिस वन इज द मोस्ट रिकमेंडेबल प्रोडक्ट फॉर यू गाईज. सो एक मॉइश्चरायझर मी ड्राय स्किनसाठी म्हणजे असं स्किन टाईपसाठी आणि एक ऑइलीसाठी सांगते, म्हणजे ऑइली स्किनवाले पण असे बघतील की एक्झॅक्टली हे सगळं ड्रायसाठी का सांगतेय. तर ऑइलीसाठी माझं सेकंड मोस्ट फेवरेट इज दिस वन, पिलग्रिम. हां सॉरी फॉर तर हां, हे आहे पिलग्रिमचं टी ट्री लाईट नॉन ऑइली मॉइश्चरायझर. तर यांनी म्हटलं नॉन ऑइली. नॉन ऑइली म्हणजे समजायचं की हे ऑइली स्किन टाईपसाठी मॉइश्चरायझर आहे. ओके, तर हे आणि याच्यात खाली यांनी एकदम स्पेसिफाय मेन्शन केलंय, ॲक्ने अँड ब्लेमिश प्रॉन स्किन. ज्यांना पिंपल येतात, त्यांना असे म्हणजे काय तेच ॲक्ने येतात, त्यांच्यासाठी हे मॉइश्चरायझर स्पेशली यांनी केलंय. तर जेव्हा तुमची ऑइली स्किन असते ते पण वापरू शकता, कारण की ते नॉन ऑइली पण त्यांनी मेन्शन केलंय. तर मेन्शन काय असतं ते प्रॉडक्ट बघणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि हे सर्वात जास्त अफोर्डेबल प्रॉडक्ट आहे आणि हे तुम्हाला 80 ग्राम भेटणार 275 रुपीजमध्ये. आणि हे जे सगळे जे पण मी प्रोडक्ट दाखवते मी स्वतःच्या पैशाने विकत घेतले, कोणताही प्रकारचं स्पॉन्सर यात कोणी केलेलं नाही आहे मित्रांनो. हे मी स्वतःच्या पैशाने घेतलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला चांगलं सांगणार. ओके, सो दिस वन इज जेल बेस आणि म्हणजे वॉटर बेस. लेट मी चेक. पण याची छान अशी फिनिश, मस्त असं हायड्रेट असं छान प्रोडक्ट आहे हे. तर याच्यात आता मी तुम्हाला पैसे सांगितले, ग्राम सांगितले. हां, तर यांनी याच्यात मेन्शन केले प्युरिफाईड वॉटर, तर आणि नियासिनामाइड वगैरे याच्यात आहे. या तर वॉटर बेस आहे आपला, म्हणजे ॲक्वा बेस आहे आणि याचं टेक्स्चर मी तुम्हाला दाखवते. दिस वन इज असं वेट, छान असं मस्त सुंदर कलर आहे त्याचा, असा हिरवट. पण हे ना असं जेल बेस आहे, एकदम स्मूथ, वॉटरी थंडगार मस्त. तर हा बेस्ट वर्क करेल तुमच्या ॲक्ने प्रोन वरती आणि ऑइली स्किन वरती. मस्त मस्त आणि छान ॲब्झॉर्ब होतं लवकरच छान आणि एकदम थंड थंड वाटतंय. वा, अफोर्डेबल तुमच्या व्हॅनिटीमध्ये हे प्रोडक्ट असायला पाहिजे आणि तुम्ही पण वापरू शकता, कारण की पिलग्रिम खूप सुंदर 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 प्रोडक्ट आणते स्किन रेंजमध्ये. आणि येस,
सो गर्ल्स, आय एम एक्स्ट्रीमली सॅड राईट नाऊ आणि मला खूप जास्ती भयानक वाला राग येतोय. मी पूर्ण हा जो व्हिडिओ शूट करते तो कंटिन्युअसली पूर्ण शूट केला आणि जेव्हा मी माझे क्लिप्स चेक करत होती तर माझा माईक डेड झाला होता आणि मधातच तो बंद पडला. मी फक्त तिसरं मॉइश्चरायझर चालू केलं होतं आणि यांनी मला दगा दिलाय. तर एक फुल्ली चार्ज होता 99, एक 35 आणि मी चुकून 35% वाला उचलला. मी पुन्हा चेक करून घेते आवाज येतोय का. आपला माईक सुरू आहे मैत्रिणींनो आणि आता आपण पुन्हा शूट करतोय आणि पुन्हा मी तुम्हाला पूर्ण माहिती सांगणार आहे आणि माझ्या मेहनतीची दाद द्या आणि प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मुलींनो प्लीज कमेंट करा प्लीज. आता तर करावंच लागणार आहे प्लीज. तर थर्ड मॉइश्चरायझर आहे हे माझं म्हणजे एक्स्ट्रीम फेवरेट, जे मी तुम्हाला सांगितलं की सेटाफिल मधून जे मी कन्वर्ट केलंय. तर हे आहे दिस बायोडर्माचं. हे बायोडर्माचं मॉइश्चरायझर रिसेंटली खूप जास्ती लोक बाय करताय आणि हे वंडर करतं स्किनवरती. आणि जर तुमची कॉम्बिनेशन असेल, नॉर्मल स्किन असेल तर खूप सुंदर, कारण की याच्यात त्यांनी मेन्शन केलंय नॉर्मल टू ड्राय सेन्सिटिव्ह स्किन. म्हणजे नॉर्मल असेल, ड्राय असेल, सेन्सिटिव्ह असेल तर ह्या तिन्ही स्किन टाईप तुम्ही हे मॉइश्चरायझर यूज करू शकता. आणि हे क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर आहे आणि या मॉइश्चरायझरची MRP आहे 699 रुपीज आणि हे तुम्हाला 200 ग्राम भेटतं. म्हणजे खूप असं मोठं आणि बरेच दिवस चालेल असं मॉइश्चरायझर आहे. आणि बेससाठी, मेकअपच्या बेससाठी वंडरफुल, कारण की लावल्यानंतर एकदम छान पटकन हे ॲब्झॉर्ब होतं. आणि तुम्हाला घ्यायचं असेल, मला खूप दिवसापासून घ्यायचं होतं आणि मी फायनली जेव्हा थोडं मेकअपचं घेतलं होतं तेव्हा मी हे परचेस केलं होतं. आणि काय तुम्हाला कोणतंच मॉइश्चरायझर नसेल घ्यायचं, ड्राय असेल, नॉर्मल स्किन असेल तर हे तुम्ही वापरणं स्टार्ट करा. याच्यावरून तुम्ही दुसरं कोणतंच मॉइश्चरायझर विकत नाही घ्याल याची मी गॅरंटी देते. तर पर्सनली आय एम युजिंग दिस, आय लव्ह दिस. सो बेस्ट तुम्ही ट्राय करू शकता. सो अगेन मी तुम्हाला एक वॉटर बेस्ड जेल बेस्ड मॉइश्चरायझर सांगत आहे. ऑइली स्किन टाईप मॅक्झिमम तुम्ही हे लोक वापरू शकता, पण हे प्रोडक्ट ऑल स्किन टाईप साठी आहे. ऑल स्किन टाईप वाले लोक पण वापरू शकता. सो दिस वन इज दिस थांबा मी याचं पॅकेजिंग दाखवते. सो हे आहे रिकोडचं वॉटर क्रीम. सर हे आहे रिकोडचं वॉटर क्रीम आणि याच्यात त्यांनी मेन्शन केलंय फॉर ऑल स्किन टाईप. आणि ही अशी छान काचाची बॉटल आहे, छान त्याचं न्यूट्रोजिनाचं कसं मॉइश्चरायझर असतं तसं याची पॅकेजिंग आहे. आणि दिस वन इज व्हेरी अफोर्डेबल. यांनी मेन्शन आय थिंक दिस वन इज फॉर 699 आणि हे तुम्हाला 50 ग्राम प्रोडक्ट भेटलंय. आणि मला हे प्रोडक्ट एक्झॅक्टली 0 रुपयात भेटलंय. आणि ती मी कुठून घेतलं, मी कसं, ते कोणतं ॲप आहे याच्यावर मी नेक्स्ट व्हिडिओ बनवणार. तोपर्यंत विकत घेऊ नका, तो व्हिडिओ बघा आणि तिथूनच शॉपिंग करा. आणि मला आय थिंक 413 मध्ये 5 की 6 प्रोडक्ट भेटले, तर ते मी तुम्हाला दाखवणार त्या व्हिडिओमध्ये. मी अजून बोलवले तर ते यायची मी वाट बघते. ते दोन्ही आल्यानंतर मग मी त्या ॲपचं पूर्ण सांगणार की तुम्ही कसं यूज करू शकता आणि ॲब्सोल्युटली फ्री प्रोडक्ट कसे तुम्ही विकत घेऊ शकता. नाही फ्री, पण तुम्हाला काही तर पैसे खर्च करावे लागतात. आणि याची 699 MRP आणि तुम्हाला हे 50 ग्राम भेटतंय. आणि याची हे वॉटर बेस आहे, तर ऑइली स्किन असेल त्यांच्यासाठी छान वंडरफुल. पण हे ना जास्तीत जास्त मार्केटिंग या बेसनी आहे की तुम्ही मेकअपसाठी बेससाठी हे मॉइश्चरायझर यूज करू शकता, म्हणून याची जास्तीत जास्त मार्केटिंग होते. आणि ऑल स्किन टाईप यांनी का मेन्शन केलंय की समरसाठी ना मेकअप आर्टिस्ट सीझनली असं प्रत्येक सीझनमध्ये काम करत असतात. तर आम्ही ना सीझन वाईज पण आम्हाला प्रोडक्ट ठेवावे लागतात आणि स्किन टाईप्सनुसार पण आम्हाला प्रोडक्ट ठेवावे लागतात. तर समरसाठी तुमची कोणती पण स्किन टाईप असेल तर तुम्ही हे मेकअप बेससाठी वापरू शकता. तर हे समर सीझन सगळं बघून त्यांनी छान हे सुंदर मॉइश्चरायझर बनवलंय. सो या, ऑइली स्किन असेल तर बेस्ट आणि समरमध्ये ऑल स्किन टाईपसाठी तुम्ही यूज करू शकता. सो लास्ट मॉइश्चरायझर आणि खूप सुंदर मॉइश्चरायझर आणि त्याच्यानंतर मी बॉडी लोशन तुम्हाला सांगणार आहे छान वाले. आणि येस, तर हे आहे पुन्हा रिकोडचं मॉइश्चरायझर आहे हे. आणि याची पॅकेजिंग खूपच सुंदर आहे, असा छान असा पर्पल पिंकिश आणि असा छान असा रेनबोवाला इफेक्ट. आय डोंट नो याला कोणता इफेक्ट म्हणतात.
याची पॅकेजिंग खूप छान आहे आणि यांनी मेन्शन केलंय पॅराबिन फ्री आहे आणि हे आहे बनलं बकरीच्या दुधापासून. इथे यांनी लिहिलंय गोट मिल्क, येस गोट मिल्क लिहिलंय यांनी. आणि यांनी पण मेन्शन केले की फॉर ऑल स्किन टाईप, तुमचा कोणता पण टाईप असेल तर तुम्ही हे वापरू शकता. आणि यांनी बऱ्याच गोष्टी मेन्शन केल्या की इरिटेशन होत नाही, ग्रीसीपणा होत नाही. आणि खाली लिहिलंय की तुमचे जे पोर्स आहे त्याला हे असे बंद करत नाही, पोरला बंद, मला तो शब्द भेटत नाहीये. सो शूट करायच्या आधी मी हेच मॉइश्चरायझर अप्लाय केलं होतं आणि बरेच दिवसापासून घेतल्यापासून मी हे अप्लाय करत आहे. आणि याचं टेक्स्चर क्रीम प्रोडक्ट आहे हे, असं पांढरं जसं क्रीम दिसतं, हां ते असं मॉइश्चरायझर आहे. आणि ना याचा स्मेल थोडा असा वेगळा येतो. तर मला बकरीच्या दुधाचा स्मेल नाही माहिती, पण असं एवढा असं विचित्र नाहीये, ओके सहन म्हणजे इझिली सहन होईल. पण मला आला म्हणून मी तुम्हाला सांगितलं की एक्झॅक्टली हा थोडासा स्मेल आहे, पण एकदम सुंदर, एकदम पटकनच ऍब्झॉर्ब होतो. असं खूप करावं नाही लागत, छान मस्त ऍब्झॉर्ब होऊन जातं आणि बऱ्याच वेळ टिकतं. ते बेस्ट पॉइंट आहे. आणि या सल्फेट फ्री, पॅराबेन फ्री दे मेन्शन आणि व्हेरी अफोर्डेबल. याची MRP कमी आहे, हे 495 ला 100 ml आहे. तर मी ते ॲपचं तुम्हाला सांगायचं होतं, तर मी हे प्रोडक्ट घेतलं तिथनं. तर ऑलरेडी याची MRP आहे 495 आणि मला 413 मध्ये हे पण प्रोडक्ट भेटलं, रिकॉर्डचं ते पण भेटलं आणि बरेचसे. तर मी ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार त्या ॲपचं नाव आणि कोणते कोणते प्रोडक्ट घेतले ते पण तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगणार. तर रिकॉर्डचे प्रोडक्ट आता खूप सुंदर आहेत, खूप सुंदर वर्क करतात आणि मेकअप आर्टिस्टसाठी तर बेस्टच आहेत हे मॉइश्चरायझर. सो या तुम्ही पर्सनली पण यूज करू शकता. नाव मी तुम्हाला आता छान बॉडी लोशन सांगणार आहे, म्हणजे माझे काही फेवरेट. तर हे आहे बॉडी वॉइस, दिस वन इज बॉडी वॉइस. हां, तर एक मॉइश्चरायझर आहे त्याच्यात लिहिलंय 0.5% सेरामाइड आणि एकात लिहिलंय 10% मॅग्नेशियम. तर एक्झॅक्टली हे बॉडी लोशन काय काम करतात मी सांगते. तर सेरामाइड आहे ना, तर मी एक इन्फ्लुएन्सरचं बोलताना बघितलं होतं की तिने म्हटलं, ती कुठेतरी एकदम थंड ठिकाणी होती आणि ती म्हटलं की याच्यात सेरामाइड आहे, तर ऑफकोर्स हे मॉइश्चरायझर लावल्यावर थंडी कमी वाजते. तर हे हिवाळ्यात तुम्ही वापरू शकता, कारण की हिवाळ्यातच आपण जास्तीत जास्त मॉइश्चरायझर बॉडी लोशन यूज करत असतो. पण हे ना खूप जास्ती बढिया काम करते. म्हणजे आता तुम्ही लावलं ना, तर ते उद्या झोपत उठल्यावरही तुम्हाला तो मॉइश्चरायझर एकदम हात स्मूथ वाटतात. म्हणून हे एकदम 10 on 10. आणि बॉडी वॉशचे सगळेच प्रोडक्ट खूप सुंदर काम करतात, खूप सुंदर. तर अंडर आर्म्स रोल ऑन पासून हेअर ते काय रोल ऑन होतं, त्याच्यापासून हेअर ग्रोथ रोल ऑन होतं आणि अजून गमीज पासून. आणि हे मॉइश्चरायझर बेस्ट वंडर करतायत, खूप सुंदर. तर तुम्ही काही पण घ्यायचं असेल तर बॉडी वॉइस ब्रँड तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. आणि नंतर हेच आहे बॉडी वॉइसचं त्यांनी लिहिलं की 10% मॅग्नेशियम. तर यांनी इथे खाली मेन्शन पण केलंय की हे कशासाठी यूज करू शकता तुम्ही. तर हे मसल रिकव्हरी आणि यांनी लिहिलंय की सोअर मसल. पण जेव्हा तुमचे मसल खूप जास्ती पेन होतात, तुम्ही वर्कआउट करता आणि मसलमध्ये असं एकदम दुखते वगैरे, ते असं लागून येते वगैरे, तर तुम्ही तेव्हा हे मॉइश्चरायझर लावून छान मसाज करू शकता. तर तुम्ही रात्री हे मॉइश्चरायझर ॲज अ स्किन केअरमध्ये ॲड करू शकता आणि झोपू शकता, म्हणजे तुमचे मसल छान रिकवर होऊन जातील. सो या हे पण 349 ला आहे, हे थोडं त्याच्यापेक्षा स्वस्त आहे थिंक. सो हे 399 ला होतं. हां, तर हे थोडं स्वस्त आहे 349, 50 रुपये. मॅग्नेशियम स्वस्त असेल मित्रांनो मैत्रिणींनो. हे पण 200 ml आहे. सो हे बॉडी लोशन खूप जास्ती छान वर्क करतात. सो हे तुम्ही घेऊ शकता. आणि हां, हे दोन्ही प्रोडक्ट मला सांगायचं की हे मला कोलॅबमध्ये आले होते, पण असं काही मस्ट नव्हतं की तुम्ही त्याची ॲड करा. पण हे मला खूप जास्ती छान वाटले म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करत आहे याचा रिव्ह्यू. माझं लास्ट आणि व्हेरी फेवरेट प्रोडक्ट हे मी स्वतः विकत घेतलं होतं, म्हणजे सगळेच प्रोडक्ट मी विकत घेतले ते बॉडी वॉशचे लोशन सोडून. तर हे आहे केमिस्ट अँड प्ले आणि याच्यात त्यांनी काय लिहिलंय, अँटी एजिंग बॉडी लोशन आहे आणि यांनी याच्यात मेन्शन केलंय 4% रेटिनॉल, नियासिनामाइड आणि झेमिया. तर हे मला ना रेटिनॉल स्टार्ट करायचं होतं. जेव्हा पण तुम्ही 25 क्रॉस करता, म्हणजे 25 एज होते, तर तुम्ही रेटिनॉल यूज करायला पाहिजे. तर रेटिनॉल आपले जे फाईन लाईन्स आहेत, जे टेन्शन लाईन्स आहेत, स्माइल लाईन्स आहेत, ते खूप जास्ती कमी करतं
तर हे वंडरफुल आहे आणि हे कधी पण रात्री झोपताना लावायचं. तुम्ही सकाळी पण लावू शकता, पण तुम्ही सकाळी विटॅमिन सी ब्राईटनिंग सिरम, भरपूर विटॅमिन सी तुम्ही ऐकलं असेल, तर त्याच्यासोबत कधी पण हे लावायचं नाही. ह्या दोन्ही गोष्टी मिक्स नाही करायच्या. तुम्ही विटॅमिन सी सकाळी लावू शकता, रेटिनॉल रात्री लावू शकता. तर हे लक्षात घ्यायचं, मिक्स नाही करायचं. मे बी तुम्हाला रिॲक्शन होऊ शकते. बरेच ठिकाणी डर्मॅट पण हे मेन्शन करतात, रील्समध्ये पण दाखवतात, रेटिनॉल विटॅमिन सी मिक्स करायचं नाही, रेटिनॉल वेगळं लावायचं. तर हे खूप चांगलं वाटलं मला. हे आता एवढंच उरलंय, मी बरंचसं लावलंय आणि मी हे बरेचदा फेसला यूज करत असते. लोशन असून मी जास्तीत जास्त हे फेस वॉश लावलेलं आहे आणि मस्त, काही पण कोणता पण प्रकारचं इरिटेशन वगैरे होत नाही आणि वंडरफुल जॉब करतं. रात्री लावून झोपा. स्किन केअरमध्ये हे मस्ट यूज करा. याची MRP पूर्ण उडालेली आहे. हे 360 ml भेटलं होतं आणि बरंच आय थिंक मी 400 पर्यंत घेतलं असेल कदाचित. तर हे तुम्हाला नायकावरती अवेलेबल होईल आणि सगळे जे प्रोडक्ट आहे ते मी मेन्शन करेल आणि हा व्हिडिओ मी विश लिंकला ॲड करेल आणि ते प्रोडक्ट पण विश लिंकवरती तुम्हाला बघायला मिळतील माझ्या क्रिएटर पेजवरती. सो जेव्हा मी पहिल्यांदा व्हिडिओ शूट केला होता तो कालमुळे तर झाला नाही, पावसामुळे झाला नाही. आता मी सेकंड टाइम केला तर माझा माईक बंद पडला होता. आता मी थर्ड टाइम फायनली व्हिडिओ एंड करते आणि आय एम सुपर डुपर हॅपी. मी फायनली व्हिडिओ हा कम्प्लीट केलाय आणि आय एम प्राऊड माय सेल्फ की मी गिव्ह अप नाही केलं. सो आणि यापुढे पण आपण गिव्ह अप नाही करणार आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. गाईज अँड गर्ल्स, या ऑफकोर्स गर्ल्स, आय नो यू गर्ल्स आर ओनली वॉचिंग. बॉईज मला का बघतील आणि ते मॉइश्चरायझरमध्ये का इंटरेस्टेड असतील, पण माझा नवरा हा व्हिडिओ असा फुल स्क्रीनवर लावून ऑफिसमधून आल्यावर बघेल, आय नो. सो थँक्यू, म्हणजे माझ्या नवऱ्यालाच थँक्यू म्हणते आणि तुमच्या सर्वांना सुद्धा थँक्यू सो मच. इट्स मीन्स अ लॉट. सो काय करायचं तुम्हाला माहिती आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या क्यूट मैत्रिणीसोबत, तुमच्या गर्लफ्रेंड्सची सोबत, तुमच्या काकूसोबत, तुमच्या आईसोबत, तुमच्या बहिणीसोबत, तुमच्या मावशीसोबत, तुमच्या ताईसोबत, आजीसोबत, सगळ्यांसोबत हा शेअर करू शकता आणि त्यांना पण मॉइश्चरायझर विकत घेऊन द्या.